मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे की मार्केटमध्ये जर मला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल तर माझी एंट्री हे शेअरमध्ये कधी व्हायला पाहिजे. कारण मार्केट हे बुल रन आणि बेअर रन येणार आहेत आणि जाणार आहेत. कधी मार्केट वर जाईल तर कधी खाली येईल. तसेच शेअर पण वर जातील आणि खाली येतील. पण जो शेअर 2-4 वर्षापासून चाललेला नाही, त्याचे प्रॉफिट चांगले आहेत, सेल्स चांगले आहेत आणि अशा शेअरमध्ये जर मी गुंतवणूक केली, समजा मी 1 लाख रुपये लावलेले आहेत, 10-10 हजाराचे 10 शेअर घेतलेले आहेत आणि 1 लाख रुपये लावलेले आहेत आणि अशा शेअरमध्ये मी गुंतवणूक केलेली आहे की ते 2-4 वर्षापासून चाललेले नाहीत, पण त्यांचे प्रॉफिट हे चांगले आहेत, सेल्स चांगली आहेत. मग असे शेअर जर पुढच्या 2-3 वर्षामध्ये जर 10-12 पट 15 पट झाले तर माझ्या 1 लाखाचे 10 लाख 15 लाख होतील आणि मी गुंतवलेला पैसा हा 10-15 पट झाला तर माझा पोर्टफोलिओ ग्रीन पाहिल्यानंतर मलाही चांगलं वाटायला लागेल. तिथून त्यापुढे 2-4 वर्ष कंपन्या जरी चालल्या नाही आणि 20-25%, 30%, 40%, 50% जरी त्या खाली आल्या तर माझे जे 15 लाख झालेले आहेत ते 7 लाख जरी राहिले तरी मी प्रॉफिटमध्येच राहील. कारण मी गुंतवलेले 1 लाख रुपये आहेत आणि माझ्याकडे आता अजूनही 7 लाख रुपये राहतील तरी मी प्रॉफिटमध्ये राहतो. त्यामुळं मला मग भीती वाटत नाही. 7 लाख रुपये जर असतील तर माझ्या पोर्टफोलिओमध्ये तर मी टिकून राहील. तर असे शेअर कधी घ्यायचे ह्याची चर्चा आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. माझी एंट्री कधी होणार, कारण हे चक्र तर येणारच आहेत. कधी वाढणार आहेत तर कधी पडणार आहेत आणि वाढलं तरी बातम्या येतील ह्याच्यामुळे वाढलं आणि पडलं तरी बातम्या येतील ह्याच्यामुळे पडलं. तर ह्याच्याकडे लक्ष न देता शेअर मी कोणते घेतो यावर सगळं अवलंबून आहे. पळणाऱ्या शेअर जर मी घेतले, सतत जर पळत असतील शेअर, असे वाढत असतील आणि त्याच्यामध्ये माझी एंट्री इथं जर झाली आणि नंतर तो शेअर जर खाली आला तर मग मी लॉस बुक करतो आणि बाहेर निघून जातो. तर असं न करता पळणाऱ्या शेअरकडे न पळता, आता तुम्ही पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये रेल्वेचे शेअर किती पळत होते, आज ते मायनस होत आहेत. असे पळणारे शेअर, डीमार्ट बघा, डीमार्ट 1800वरून जर 6000पर्यंत तो गेला, पण त्याच्या मागं लागून ज्यानं गुंतवणूक केली तर आज 2.5 वर्षापासून तो 3,500, 4,000मध्ये फिरत आहे. तर असे शेअर जे आहेत ते पळणाऱ्या शेअरच्या मागं न लागता जे शेअर खाली मिळत आहेत, 30-40%, 50% डिस्काउंटवर मिळत आहेत, त्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर माझा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला भरपूर नॉलेज मिळेल आणि मार्केटमध्ये टिकण्याचं एक धाडसही तुम्हाला त्याच्यातून मिळू शकेल. मित्रांनो, आज आपण 2 कंपन्यांची चर्चा करणार आहोत. त्याच्यामधली पहिली कंपनी आहे देवयानी इंटरनॅशनल. ही कंपनी काय करते तर ही कंपनी भारतातील यम ब्रँड्सची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे आणि द्रुत सेवा रेस्टॉरंट्स या व्यतिरिक्त ही भारतातील कोस्टा कॉफी ब्रँड आणि स्टोअरची फ्रँचायझी आहे. तर हे कंपनीचं नाव तुम्ही तर ऐकलं असेल, देवयानी इंटरनॅशनल. तर अजून ही काय करते तर तुम्ही इथं बघू शकता, ही कंपनीनं भारत, नेपाळ आणि नायजेरियामध्येही 30 सप्टेंबर 2023पर्यंत 1300हून अधिक रेस्टॉरंटची विस्तृत नेटवर्कसह तिनं रेस्टॉरंट उभे केलेले आहेत. आणि ही कंपनी शीतपेय, फास्ट फूड, रेस्टॉरंट, किरकोळ आईस्क्रीम, दुग्धजन्य पदार्थ, आरोग्यसेवा, शिक्षण या क्षेत्रात भरभराट होत असलेली बहुराष्ट्रीय पॉवर हाऊस आहे. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, हे पिझ्झा हे ते जे आहे ते ही कंपनी देत असते. तुम्ही इथं बघू शकता की ही KFC पिझ्झा हट ही सर्वात मोठी फ्रँचायझी भारतातील आहे. कोस्टा कॉफी ब्रँड कॅफेसाठी ही आहे आणि द फूड स्ट्रीट यांचाही समावेश याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या कंपनीकडे तुम्ही बघू शकता KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी, वांगो आणि द फूड स्ट्रीट असे ह्याचे ब्रँड आहेत. आणि हिचे स्टोअर तुम्ही पाहिले असतील, हे स्टोअर पाहू शकता. असं KFCचं स्टोअर तुम्ही पाहिलंच असेल. आणि ही कोस्टा कॉफी, त्याच्यानंतर हे पिझ्झा हटमध्ये हे पिझ्झा वगैरे देत असते आणि खाण्यापिण्याच्या वस्तू असल्यामुळं लोक खातच असतात आणि ह्या चालणारच आहेत. वांगो म्हणून आहे ही कंपनी, म्हणजे हे
दक्षिण भारतीय दक्षिणेकडे ही कंपनी म्हणजे हे चालतंय वांगो म्हणून, आणि त्याच्यामध्ये असं ते इडली व सांबार वगैरे ते सगळं देत असते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर मार्केट कॅप 18,000 करोडचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आणि पी जर पाहिला त्या कंपनीचा पी 134 आहे, म्हणजे पी हा जास्त आपल्याला दिसत आहे. करंट प्राईस 154 आहे. पण जसे चीजे प्रॉफिट वाढतील तसा पी झपाट्यानं कमी होऊ शकतो. आरओसी आरओई जर पाहिलं तर आरओसी 18 व आरओई 33.9 म्हणजे जवळपास 34 आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे. हिचे सेल्स बघू आपण. सेल्स जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल 1000, 1048, 1100, 1300, 1500, 1100 हे कोविडचा डीप आहे. त्याच्यानंतर 2000, 2900 आणि आता 3200 हे 2 क्वार्टरचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिटही बघू शकता. सुरुवातीला हे मायनसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथंही मायनस होतं इथपर्यंत, आणि त्याच्यानंतर आता ही प्रॉफिटमध्ये आलेली आहे कंपनी. 155 करोड, 263 करोड आणि 2 क्वार्टरचे 99 करोड आहेत. तरीही हे प्रॉफिट मागच्या ह्याच्यापेक्षा कमी आल्यामुळं कंपनी आपल्याला खाली मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता याचे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे. डबल डिजिटमध्ये आहे. प्रॉफिट ग्रोथ तर चांगलीच आहे, पण ह्या वर्षी हे -53% दाखवायला लागले म्हणून आपल्याला शेअर खाली मिळत आहे. आणि ही 5 वर्षाचं आणि 3 वर्षाचं जे प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा आपल्याला इथं CAGR निश्चितच चांगला मिळू शकतो. कंपनी खाली सपोर्टवर आलेली आहे म्हणून ही कंपनी मी तुम्हाला सांगत आहे. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग जर आहे 62.74 आणि FIIनं 12.47 घेतलेले आहेत, जे की 6.9 म्हणजे 7वर होते तर 12.47 पर्यंत गेलेले आहेत. आणि DIIनं सुद्धा 8.52 घेतलेले आहेत, जे की 5.75 होते 2022ला. आणि पब्लिक 24.55 म्हणजे 24.5 होती, ती आता 16.27वर आलेली आहे. म्हणजे शेअर खाली पडलेला आहे. आणि पब्लिक आपली जी पब्लिक आहे ती काय करते, जसा शेअर पडायला लागला तशी विकून मोकळी होते. आणि खालच्या बाजूला हे मोठे लोक शेअर खरेदी करतात आणि वरच्या बाजूला विकतात. आपण काय करतो, पळणारे शेअर घेतो आणि खाली आले की विकून टाकतो. म्हणजे आपण लॉसमध्ये विकतो. हे जेव्हा आपल्याला कळेल की खाली आल्यावर खरेदी करायला पाहिजे तेव्हा आपण प्रॉफिटमध्ये राहू. हिचं चार्ट बघा. चार्ट जर बघितलं तर आता तुम्हाला लक्षात येईल की हा चार्ट खाली आलेला आहे. हा जो रेजिस्टन्स होता तोच सपोर्ट म्हणून तिनं घेतलेला आहे. वारंवार तुम्ही इथं बघू शकता, इथं रेजिस्टन्स होता तो सपोर्ट इथं पण घेतला, इथं पण घेतलेला आहे आणि आता तिथे सपोर्टवर आलेली आहे. ती जर 100, 150 किंवा 145, 40 पर्यंत जर मिळाली तर ही कंपनी चांगली आहे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे. वरती जवळपास तुम्ही इथं बघू शकता 230 पर्यंत गेलेली होती, ती आता आपल्याला 157वर मिळत आहे. वरूनही डिस्काउंट भरपूर आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. पुढची कंपनी आहे परमनंट मॅग्नेट. ही कंपनी काय करते तर ही कंपनी तुम्ही बघू शकता. ही कंपनी टपारिया ग्रुपची कंपनी आहे, इथं नाव आहे. आणि ही शट असेंब्ली, ब्रास टर्मिनल, अल्निको कास्ट निर्माता आणि निर्यातक आहे. एक्सपोर्ट पण करते. ही वीज मीटरचे उपकरणे आणि ते भाग आणि उपकरणे बनवते. आणि आता हिनं काय केलेलं आहे, गॅस मीटरची सुद्धा भाग बनवण्यास सुरुवात केलेली आहे. तर हे तुम्ही तिचे उपकरणं बनवलेले आहेत ते बघू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला जे दाखवायचं आहे, हे इलेक्ट्रिक मीटर तर आहेच, एनर्जी मीटर आहे, गॅस मीटरही ती बनवायली. इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स, आता जे EV क्षेत्र येणार आहे त्याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की तिच्यामध्ये ही काम करायला लागलेली आहे. फंक्शनल सेफ्टी आहे, इथं तुम्ही बघू शकता हे फंक्शनल सेफ्टी पण आहे. असे ही इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये ही काम करत आहे. तुम्ही इथं बघू शकता की ही कंपनी मी कशासाठी केलेली आहे, इलेक्ट्रिक वाहने. इथं तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिक वाहने, ह्याच्यामध्ये जे मीटर लागणार आहेत त्याची उपकरणं ही तयार करत आहे. त्यामुळं आता EV जे क्षेत्र आहे, वीज मीटरचे भाग तर ती बनवतच होते, पण आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनासाठी सुद्धा ती पार्ट बनवत आहे.
त्यामुळे ह्या कंपनीचा पुढं भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता ती अजून जंक्शन बॉक्स, हाय पॉवर, हाय करंट आणि एनी करंट मेजरमेंट, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस ही कंपनी बनवत असते. हे सगळं इलेक्ट्रिकसाठी लागणार आहे साहित्य, त्याच्यामुळे नावं थोडेसे वेगवेगळे आपल्याला वाटत असतील. पॉवर इन्व्हर्टर, बॅटरी मॅनेजमेंट आणि पॉवर सप्लाय हे ही कंपनी असे पार्ट बनवत आहे. आणि हिचे ग्राहक जर कोणते असतील पाहिलं तर तुम्ही हिचे ग्राहक बघू शकता. फूड इंडस्ट्रीजमध्ये ही तिचे ग्राहक आहेत. वर तुम्ही इथं नाव बघू शकता फूड इंडस्ट्रीज, ते अमूल आहे, त्याच्यानंतर चंदन आहे, गोविंद आहे, नाल्को आहे, ज्युबिलियंट आहे, एव्हरेस्ट आहे, दिनशॉज आहे, बादशाह आहे, डाबर आहे. असे ग्राहक ह्या कंपनीचे आपल्याला टाटा साल्ट आहे. त्याच्यानंतर फार्मा इंडस्ट्रीमधले ग्राहक जर पाहिले तर फार्मा इंडस्ट्रीचे ग्राहक आहेत. सिप्ला आहे, आवरो आहे, ग्लेनमार्क आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या कंपन्या हिचे ग्राहक आपल्याला पाहायला मिळतात. केमिकल इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर केमिकलमध्ये बर्जर आहे, अनुपम आहे, त्याच्यानंतर टाटा आहे, टाटा केमिकल आहे, त्याच्यानंतर कंसाई नेरोलॅक आहे, पोद्दार आहे. हे असे ग्राहक तिचे आहेत. आणि सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये जर पाहिलं तर रिलायन्स सिमेंट आहे, हिंडाल्को आहे, अल्ट्राटेक आहे, अंबुजा आहे. तर असे सिमेंटमधले आहे. स्टील इंडस्ट्रीजमध्ये जर पाहिलं तर स्टील इंडस्ट्रीजमध्ये जिंदाल आहे, शिल्पा आहे, महिंद्रा आहे, हिताची आहे, लार्सन अँड LTI कन्स्ट्रक्शन आहे. तर हे तिचे ग्राहक आहेत. पेपर इंडस्ट्रीजमधले ग्राहक जर पाहिले तर पेपर इंडस्ट्रीजमध्ये BGPPL हे 2-3 ग्राहक तिचे आपल्याला पाहायला मिळतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये फियाट आहे, यामा आहे, महिंद्रा आहे, होंडा आहे, MRF आहे, त्याच्यानंतर अशोक लीलँड आहे. हे ऑटोमोबाईलमधले आहे. ऑइल आणि फिल्ट्रेशनमधले जर पाहिले तर हे ग्राहक आहेत तिचे 4-5. त्याच्यानंतर अधेसिव्ह इंडस्ट्रीमधले 2 आहेत, पिडिलाइट आणि 3M. त्याच्यानंतर टी आणि फिल्ट्रेशनमधले ह्याच्यामधले हे ग्राहक आहेत. तुम्ही बघू शकता त्याची लिस्ट ही समोर चालू आहे. त्याच्यानंतर जनरल कस्टमरमधले गोदरेज आहे, TIPL आहे, सिमन्स आहे, गरवारे आहे. हे असे चांगले चांगले ग्राहक या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळतील. एक्सपोर्टमधले हे ग्राहक आपल्याला इथं दिसत आहेत. ताशी ही कंपनी बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपनीला आपला माल पुरवते. या कंपनीचं मार्केट कॅप जर आपण पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला 1100 करोड. छोटी कंपनी आहे. पी जर पाहिला तर 36चा पी आपल्याला पाहायला मिळते. करंट प्राईज तिची जी आहे 1359 वर ही कंपनी चालू आहे. हिचा ROC 40 म्हणजे चांगला एकदम ROC आणि ROE एकदम चांगला आहे. तुम्ही इथे बघू शकता ROC 40 आणि ROE 38.8 आणि फेस व्हॅल्यू 10ची आहे. त्यामुळे पुढं स्प्लिटचा फायदा मिळू शकतो. हिचे सेल्स जर पाहिले तर सेल्स बघू शकता. सेल्स 55 करोड 2014ला, 59 करोड, 67, 72, 93, 121, 107, कोविडचा डिप, 117, 130, 183 व 2 क्वार्टरचे हिचे रिझल्ट आले नाही तर 200 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे चांगले सेल्स आपल्याला या कंपनीचे पाहायला मिळतात. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट 1 करोड, 1 करोड, 5, 15, 14, 16, 19, 30, 32 म्हणजे प्रॉफिटही आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. पुढं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा जबरदस्त कंपनीची पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 14% आहे, 5 वर्षाची 15, 3 वर्षाची 20%. पण प्रॉफिट ग्रोथ त्याच्यापेक्षा आपल्याला इथं जबरदस्त पाहायला मिळत आहे. 10 वर्षाची 53% आहे, 5 वर्षाची 45 आणि 3 वर्षाची 28. आणि त्याच्यापेक्षा स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर 10 वर्षाचा 67, 5 वर्षाचा 55, 3 वर्षाचा 104% आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराचा बनवून दिलेला आहे. हिचं चार्ट जर बघितला आपण तर चार्ट बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की ही कंपनी इथं तिचा रेजिस्टन्स होता आणि त्याच्यावरच ती सपोर्ट घेत आहे. इथं बघू शकता तुम्ही त्याच्यावर ती सपोर्ट घेत आहे. इथं तिचा रेजिस्टन्स तिनं फेस केला होता, इथंही केला होता 2 वेळेस आणि आता तिनं
सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळते आणि तिथून ती वर गेलेली आहे आणि 1359 वर चालू आहे. वरून जर पाहिलं तर ती जवळपास 1700 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं बघू शकता 1700 पर्यंत गेलेली आहे. वरून जर पाहिलं तर जवळपास 20% डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला कंपनी चांगली वाटली तर पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता किंवा वॉचलिस्टमध्ये ठेवा. अजूनही जर खाली आली तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा तुमच्याकडे असेल ही कंपनी तर ॲड करण्याची अजून क्वांटिटी ॲड करण्याची संधी ही कंपनी आपल्याला देत आहे. हे काही कॉल किंवा टिप्स नाही. हा आपण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्हीही अभ्यास करा आणि तुम्ही निर्णय घ्या की खरेदी करायची किंवा नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.